कितने साल का है बोला आपने? 3 महीने का है। 3 महीने का है। और ये कितने साल का है? ये 25 साल का है। 25 साल का है क्या? पहले तो स्टंट करके बताना। स्टंट करके बताओ। फुल आमटोट नाही काय. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अदर ब्लॉग. तर आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे, कारण स्पेशल म्हणायचं म्हणजे आपण निघालोय बाहेर. बाहेर म्हणजे आपण चाललोय टी शर्ट आणायला. टी शर्ट कसलं आणि काय विषय सगळं तुम्हाला सगळ्यांना सांगेल, तो आता आवडतोय. तर आता जवळपास 11-12 वाजलेत आणि आपण निघालोय मार्केटमध्ये. तर मार्केटमध्ये जाणार म्हणजे किती विषय असतो काय का तुम्हाला सगळं माहितीच आहे. तुम्ही जुने ब्लॉग पाहिले असतील तर तुम्हाला आयडिया असेलच. तर नसेल पाहिलं तर वरच्या आहे बटनावरती क्लिक करून तुम्ही जुने ब्लॉग पाहू शकता आणि समजेल म्हणजे तुम्हाला नक्की काय विषय ते. तर मग गाईज आता मी जास्त बोलत बसणार नाही, डायरेक्टली आता आपण निघूया आपल्या कामासाठी. तर ब्लॉग कंटिन्यू पहा आणि आवडलं कुठलं काय तर लाईक करा. गाइज मैं पूरा कपड़ा वगैरह पहन के सब रेडी हो गया था जाने के लिए. और सीन ऐसा हुआ गाइज कि जाने ही वाला था, पर मॅनेजर का कॉल आ गया, तो कॉल अटेंड किया मैंने. तर कॉल बिल अटेंड केला खरं, पण झाला विषय आता की मागाशी तुम्ही पाहिलं किती ऊन होतं नाही का. पण आता हे तुम्ही तर बाहेर बघा, हे दिसतंय नाही, सगळं वल्ल वल्ल झालंय. हे बघा तुम्ही, सध्या आवाज येतोय. आता मी माईक घातल्यामुळे आवाज येतो का नाही मला माहित नाही. सध्या पाऊस पडतोय मित्रांनो आणि पावसाचं वातावरण झालंय. आबाळ्यामध्ये मोठ्या मोठ्याने आवाज लागले त्याला. तर आता काय करायचं हा प्रश्न पडलाय. अराऊंड खोटं नाही सांगत तुम्हाला, अराऊंड आता 3 वाजलेत आणि पावसाचं मस्तपैकी वातावरण झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता. आता बाहेर गेलं तर जायचं काही विषय नाही, भिजलं तर काय आपण कुठे विरघळून नाही जाणार किंवा मरणार नाहीये. पण तरी पण शेवटी माहिती आता पाऊस आहे म्हणलं, आता कसं काय करायचं. त्यात आपल्याकडे गाडी आहे, स्कूटी म्हणजे ती बारक्या चाकाची, कधी पण घुसू शकते अशीवाली. तर मग आता तोच जरा प्रश्न पडला की नक्की करायचं काय ते. A few moments later. आता तुम्हाला विजिबल दिसत असतील म्हणजे बारक्या बारक्या पाण्याचे ड्रॉप्स. तर आता पाऊस झालाय चालू खरा डेंजरमध्ये. आता आपण काही रिस्क वगैरे घेत नसतो. आता डायरेक्टली आपला प्लॅन करूया शिफ्ट उद्यासाठी आणि मग उद्या जाऊया आपण टी शर्ट आणायला. एवढा पण काय आपला जळकी पोळाचा विषय नाहीये. तोपर्यंत तुम्हाला मी आता इकडच्या आसपासचा एरिया दाखवतो, कसं मस्तपैकी ओला ओला चिंब झालाय. आणि जमलं तर आज आपण कॅम्पसमध्ये जाऊया, सिंहगड कॉलेजच्या कॅम्पसमध्ये. तुम्ही कधी म्हणजे कॅम्पस पाहिलं नसेलच आय गेस, म्हणजे पाहिलं असेल काही नसेल तर आपण तुम्हाला मी थोडं कॅम्पस फिरून दाखवेल. बाकी इकडे बघा तुम्ही, लोक असे बाहेर येऊन पाहतायत, पावसाचा आनंद घेतायत. तर स्टेट्यून गाईज, मी झाला पाऊस लगेच तर मग आपण जाऊया कुठंतरी मस्तपैकी फिरायला. तुम्हाला म्हणलं होतं ना मी कॅम्पसमध्ये जायचं फिरायला. मग आता आम्ही निघालोय. बाहेर पाऊस चालू आहे तरी पण आम्ही निघालोय. झाला काय विषय, सान्या म्हणला वडापाव खावा वाटतोय. मग आता वडापाव खाण्यासाठी म्हणजे त्याला वडापाव आणण्यासाठी आम्ही निघालोय कॅम्पसमध्ये. मग आता म्हणलं कॅम्पसची चक्कर टाकून जावं, मग तुम्हाला ते पण दाखवतो मी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण चहा पण आणणार एका ठिकाणी. तुम्हाला आठवत असेल, तुम्ही जर पुष्कराज सोबत केला आपण ब्लॉग पाहिला असेल, आपण पुष्पा आणायला गेलतो, फुल आणायला गेलतो फुल मार्केटला. त्यावेळी आपण जे चहा पिलो होतो त्या ठिकाणी जाणार आहे आपण परत एकदा. तिथून चहा पार्सल घेणार आहे आणि मग सणाला वडापाव पाहिजे तो वडापाव सण्या पार्सल घेणार आहे आणि मग तसंच माघारी येणार आहे आपण रूमवरती. आणि त्याच ह्याच्यामध्ये तुम्हाला मी कॅम्पस दाखवणार आहे, म्हणजे 1 तीर 4 5 निशाण. त्यामुळे गाईज कंटिन्यू राहा व्लॉगमध्ये आणि मी खाली जातो परत ब्लॉग चालू करतो, मग परत तुम्ही बघा. चला. ऍक्च्युली आमचं थोडंसं नुकसान झालंय. आम्ही गाडी रात्री जागा नव्हती पार्किंग आब्यानी रात्री इकडे बाहेर लावली होती, आता भिजली. आब्यानी रात्री बाहेरच लावली होती. आब्याने लावलेली का? हा. तर आता भिजली आहे ती. तुम्हाला मी बाहेर दाखवतो पाऊस कसा झालाय आमच्या इकडे. आपण पाहणी करूयात आमच्या क्षेत्राची. तुम्ही बघू शकता एवढ्या पावसामध्ये आमच्या समोरच्या लुंडरीवाल्याचं ना ते बोर्ड खाली पडलेलं आहे. आपल्याला काय घेणे देणं नाही, आपण जाऊयात. आपल्याला काय करायचं नाही का. गाईज गाडी बसून आता आम्ही निघालोय, तुम्ही पाहू शकता. मोर स्थळ वगैरे भरलेलं आहे, सगळं मस्तपैकी वातावरण बेकार झालेलं आहे. तसं मी तुम्हाला दाखवेलच, तुम्ही बघा मग असं काय विषय ते. पार्सल ना भैया. हाँ भाई पार्सल.
गाईज मरणाचं भिजलो तरी पण आम्ही जाऊन तुमच्यासाठी तुम्हाला थोडं कॅम्पस पण दाखवलं आणि सामान पण घेऊन आलो. तर ह्याच गोष्टी लाईक करा. बाकीचं निम राहिलेलं कॅम्पस म्हणजे एक 30% तुम्हाला रस्ता दाखवला आहे आम्ही. बाकीचं थोडंफार राहिलेलं जे आहे ते तुम्हाला नंतर दाखवेल मी. सो स्टे ट्यून गाईज. आणि आता आपण खाऊया आपण. चला घ्या पाऊस. बरं झालं आपण लवकर आलो. पक्ष्यांची आपलं चालली. तुझं सांगतो Many hours later. आत्ताच एक पार्सल आलंय तुम्हाला दाखवतो मी. आम्ही सण्याच्या आयफोनला चार्जर घेतला नव्हता ना, तर आम्हाला एका ठिकाणावरून जा स्वस्त चार्जर मिळाला. तर कुठं मिळाला तुम्हाला मी पुढे सांगलच. तर त्याच्यात अनबॉक्सिंग करतोय आम्ही. पॅकिंग तर सेमच आहे जशी फोन छोटी तशी. ॲप आलेला आहे आता. त्यांना कवर लावून दाखवू आपण आणलेला. हां, तर ही एक गोष्ट झाली. ओके, खरं मेन अनबॉक्सिंग ह्या गोष्टीचं नव्हतं. आम्ही तुम्हाला दाखवणार काय होतं माहिती आहे का, की आम्ही ना फोन घ्यायच्या अगोदरच आम्ही ते मॅन्युफॅक्चरेशन काय असतं मॅन्युफॅक्चरेशन केलं होतं आम्ही, की बाबा आपण फोन घेणार. मग त्यासाठी आम्हीच काय केलं अगोदरच, की 70 रुपयाला इकडा 70 रुपयाला असा चार्जर हे मिळायचं, अशी केस चार्जरला लावायची. मग आम्ही जाऊन पाहता यांना हेच घेऊन आलो. मग हे आलं, त्यानंतर मग डायरेक्ट फोन आला, आता मग चार्जर आला. म्हणजे हे अशी स्टेप असते आयुष्यामध्ये. पण तुम्हाला एखादी गोष्ट करायची असेल तर स्टेप बाय स्टेपच लागते करायला. तर गाईज आता मी तुम्हाला हे ह्याच्यावरती लावून दाखवतो. तुम्ही जरा म्हणजे थोडंसं बघा आता मी कसं लावतो. जरा समोरची लाईट लावली त्यामुळे थोडं तोंड आता प्रकाश लागले दिसायला. तर बघा, पहिल्यांदा आम्ही फोन घेतल्या वायर मिळाली होती. आणि त्या वायर लावून वरून आम्ही परत ह्यातच एक वरून ते एक लेअर लावली होती असले ह्याची. मग त्यामुळे आता ही सेफ आहे. ह्याला काय म्हणजे काळा बिळा पडणार नाही का, एकदम वायर ओके राहते. आता मग हे स्पायडरमॅनचं जे आहे ते आता लावायचं आपल्याला चार्जरला. आणि मग ते तुम्हाला दाखवतो मी की नक्की काय सीन असतो ते. तुम्हाला पण असलं चार्जिंगचा केस पाहिजे असेल ना, कमेंट करा. मी तुम्हाला स्वतः देईल, म्हणजे ॲड्रेस दुकानाचा स्वतः. मी नाही देणार, स्वतः ॲड्रेस दुकानाचा देईल. मग तुम्ही जाऊन घेऊन या. पुण्यामधल्या लोकांना तर लगेच इझिली मिळून जाईल. कमेंट करा खाली. ह्या आयफोनच्या चार्जरला ओके हे वरनं असा कागद येतो. तर आपल्याला काय करायचं की हा कागद न काढता टाकायचे, जेणेकरून म्हणजे कसं थोडं सेफ राहील. जर एक मिनटं कॅमेरा असा करा, असा. हे चिटकवलेलं आहे पॅक. आपण काय करू, हळू बसू. कागद हे कागद सरकतोय. कागद सरकला नाही पाहिजे. कागदाचा विषय कसा की बाबा इन केस समजा चार्जर कधी गरम बिरम झाला तर हे रबरचं आहे ना, तर असं होऊ शकतं. इन केस म्हणजे होईल ना होईल ती पुढची गोष्ट आहे, पण होऊ शकतं बाबा की गरम झाला मग ह्याचा कलर पकडून ठेवून राहिला नाही का असं ह्याला. त्यामुळे थोडा बाबा कागदाचं प्रोटेक्शन असतं. तो कागद बरोबर बसला नाही मला वाटतं बोर्ड घालून सरकव ना. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? कागद पण सरला पाहिजे सोबत नाही ते. नाही सरला तर मग आता तेवढ्यात आपण घेऊ मिटवून. चला ठीक आहे. एवढं साईडला राहतं मार्जिन, थोडं कट करून घेऊया. बाकी बघा आता हे तुम्ही बघू शकता. अडॅप्टरला बसले 9 वाजता आमचे कोणतरी आले वाटतं. हे मित्रांनी असं जाणार. आणि सोबतच हे समोरच्या साईडला हे असं आहे, तुम्हाला दाखवतो. तर कसा विषय असतो काही 4 वाजते म्हणजे अभ्यास आला असं, दुसरं कोण नाही. हाँ, अभी 1 मिनट. अमेरिका क्या कहता था? क्या हो तुम? आज हम कहते तू क्या है बे? असं. आणि तुम्हाला मी ओके असं दिसतंय. तुम्हाला अजून एक क्यूट माणूस दाखवतो मी आपल्या पुण्यातला. घ्या आला क्यूट माणूस. तर बघा हे असं आपला आता आयफोनचा चार्जर झालेला आहे. Guys, once again I'm ready. I'm going to the gym, boys. So guys, you know, gym is very important and my body is very important. So guys, चाललो आता जिमला गेल्यानंतर डायरेक्ट भेटू आपण. आम्ही जातो रेडी, संध्याकाळ होतो रेडी. जिमला जाऊन मग तुम्हाला सांगतो वर्कआउट काय करणार आहे आपण. आज आपण करणार आहे बॅकचा वर्कआउट. तर गाईज स्टे ट्यून. बाय. गाईज तुम्हाला स्लीपर बिल्ड बॉडी काय असते बघायचं. हे बघा आता नॉर्मल दिसतं. आता आम्ही आलेलो आहे जिममध्ये. हा आहे आमच्या जिमचा खालचा फ्लोअर, ज्याच्यामध्ये आम्ही करतो कार्डिओ आणि स्ट्रेचिंग. तर काय आता आम्ही स्ट्रेचिंग करून जाणार आहे वरती बॅक मारायला. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? तर गाईज आता आम्ही चाललोय पाणी आणायला आणि अंडे आणायला. तसं पण पावसामुळे पूर्ण प्लॅन चेंज झाला त्यामुळे तर माहिती रूमवरती आलो जिमवरून, मीटिंग केली आणि मीटिंगमध्ये थोडा गॅप राहता कामामध्ये.
त्यामुळे चालतं आता तुम्हाला वाटेल ना बरोबर खरंच खाऊन बघा काम येऊन करतो आणि हा जो शॉट आहे ना, हा जो शॉट घेतलाय तो घेतलाय आपण आयफोन 17 मध्ये. थोडासा चेंज वाटेल तुम्हाला, पण ठीक आहे, तुम्ही ॲडजस्ट करा थोडासा. आणि चेंज म्हणजे थोडाफार वाटेल फरक 24 आणि आयफोन मधला. तर आता हा, मी चाललोय पाणी आणायला आणि आणायला. भेटूयात, बाय बाय. तर आता रेडी झाली आपली जस्ट एक व्हाईटची आणि 2 योगची अंडी आणि सोबतच हे सनमेलन आहे आपण आणलेलं तेवालं, त्यात आपण खाऊया मस्तपैकी. आणि हाच आपला आजचा एवढासा लिमिटेड डिनर राहणार आहे. आणि जर भूक वगैरे लागली चुकून तर थोडंसं दूध बाकी आहे आणि आपले ओट्स तर आहेतच, मग 50 ग्रॅम वगैरे ओट्स खाऊ शकतो आपण इन केस भूक लागली तर, म्हणजे स्नॅक्स वगैरे खाण्यासाठी. सब गाय आता आम्ही जेवण केले, जिमवरून आल्यानंतर काम वगैरे झाली आणि अभिषेकला ताप प्यायचं होतं म्हणून आम्ही गोळ्याला घेऊन निघालोय. तर तुम्हाला मी इंट्रोड्यूस कधीच असं केलं, आमचा गोल्या आहे गोल्याचा ग्लो, म्हणजे तुम्ही ग्लो म्हणू शकता. तुम्ही कमेंटमध्ये खाली सगळ्यांनी ग्लो करा. तर गोल्याचा असा विषय आहे की तो आम्ही त्याला 3 महिन्याचा आहे लहान, आणि त्याला फिरायला घेऊन जा. हा जो आहे तो 25 वर्षाचा आहे, त्याला पण फिरायलाच घेऊन चाललोय. कसा बघा तुम्ही चालतोय असा. ह्या ब्लॉगमध्ये पाहिलेच असेल अभिषेकला. आवाज कमी कर. अभिषेकची स्माइल करून दाखवता. घ्या, संपला विषय. ह्या स्माईलवरती तुम्ही सांगतो मित्रांनो, तुम्ही इकडे तिकडे व्हिडिओ पाठवून द्या आणि 50 तरी लाईक आल्या पाहिजेत, बरोबर का? हां, हे बघा, हे असा विषय असतो भाई. गोल्याचा भाऊ मोल आहे. लय लहानपणापासूनच सनीला लय आवड, म्हणजे प्राण्यांवरती त्याचं लय प्रेम. म्हणजे लहानपणी माणसांपेक्षा जास्त सनी प्राण्यांना जीव लावतो, त्याला प्राण्यांवर लय प्रेम आहे. नो झाला असा विषय की आता 11 वाजून गेलेत आणि आबीचा जो टाकवाला होता तो बंद झालाय. आता मेडिकल चालू आहे. आता काय माहिती आता आबी काय करतोय, काय काय जरा कसं केलं विचार त्याला. भाई पेट आपका है क्या? कितने साल का है? 3 महीने का. क्या बोल रहे हो? गाली क्यों दे रहे हो? बोलना नहीं आता. स्टंट करो तो स्टंट स्टंट करके मारो तो स्टंट करो तो स्टंट. वाह वाह, राइट. देख, स्टंट करो स्टंट. बहुत समझदार वाला बच्चा है. हमारे बच्चे आज के टाइम पे सक्सेस होंगे. आप चाहे मुझसे मत पूछिए, मेरे बच्चे से पूछिए कोई सा भी सवाल. इंग्लिश में पूछिए चाहे हिंदी में भारत के पंतप्रधान कौन पूछिए. है? ऐसा बच्चे है देखो. जो फर्स्ट आया है. देखो ऊपर देख रहे हैं मोदी सर. कितने साल का है बोला आपने? 3 महीने का है. 3 महीने का है. और ये कितने साल का है? ये 25 साल का है. 25 साल का है क्या? बेटे जरा स्टंट करके बताना. स्टंट करके बताओ. नहीं खुले आम तो नहीं करते. असं प्रेम लागतं. प्रेमच लागतं. ऍक्च्युली मी कोल्ड्रिंक कधी पेत नाही का, मी जिममुळे सगळं स्किप म्हणजे सगळं क्वाईट करून टाकलेलं. कोल्ड्रिंक वगैरे अजिबात आवडत नाही मला. खरं बोला आता. डाएट कोक आहे, डाएट कोक आहे, घेऊ शकता. डाएट कोक आहे, 0 शुगर आहे. एक्स्ट्रा फीज लिहिले थांब. 0 शुगर कुठे रे? कॅलरीज बघा 0 आहे त्यावरती. तुम्हाला वाटेल मी चिटिंग करतोय, असं काय नाही मित्रांनो. चिटीपिटीचा काही विषय नाही. सो गाईज थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. तुम्ही इथपर्यंत ब्लॉग पाहिला त्यासाठी खरंच थँक्यू. अभिषेक तू पण थोडं काय सांग. काहीच नाही मित्रांनो, झोपा. उद्या भेटू. गुड नाईट. थँक्यू गाईज फॉर वॉचिंग. कमेंट करा, कारण कमेंट करणे एक चांगली गोष्ट आहे, तुम्ही केलीच पाहिजे. हाईप करा. हाईप करा. हां, हाईप करा. Hype आहे का? व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून आपला व्हिडिओ असं कच करणं वरती आला की मग आपल्याला हळूहळू वरती. हां, मग आपल्याला पैसे मिळतील. आणि आपला मग गोल्या कुठे गेला? गोल्या कुठे? हां, मग आपला गोल्या खाऊन कोण मोठा होईल PC आणि तो चांगला राहील. थँक्यू गाईज.